मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। जुन्नर तालुक्यातील हापूसबाग या गावी आहे हापशी महल। हे पाहण्यासाठी आपण आज आलेलो आहे। तर आपण पुढे जाणार आहे, हापशी महल पाहणार आहे। तर मित्रांनो, ह्या हापशी महल हा कसा आहे की त्याची रचना, त्याचा इतिहास सर्व काही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। असल्यामुळे सर्वत्र हिरवेगार दिसते। इथे उभे राहिले की शिवनेरी पासून ते अगदी लेण्याद्री रांगेपर्यंत सह्याद्रीचे देखणे रूप सुद्धा पाहायला भेटते। या हवेलीत शहाजहान आपला मुलगा औरंगजेब याला घेऊन आला होता आणि 2.5 वर्ष इथे मुक्कामी सुद्धा राहिला होता असे सांगितले जाते। इथे जवळच मलिक अंबरच्या एका सरदारची कबर आहे।
तो सरदार, त्याची पत्नी आणि त्याची मुले आणि त्याचा सेवक अशा एकूण 9 कबरी एका शेजारी एक इथे बघायला मिळतात. जुन्नरच्या प्राचीन तत्वात हे स्थापत्यपूर्वी पुरावे आज देखील आपल्या समोर उभे आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या पुणेकर सागर या यूट्यूब चॅनलला. तर पुढे पण अशा जुन्नरमधील अजून खूप अशा लेणे आहेत, खूप अशा अपरिचित ठिकाणे आहेत तर तिथे जाऊन मी व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहेत. तर मित्रांनो, भरपूर लोकांना माहिती नाही आहे की जुन्नर तालुक्यामध्ये अशा काही ठिकाणी आहेत की ते बहुतेक लोकांना माहीत नाही आहे. तर ते मी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर व्हिडिओ पुढे पण तुम्हाला असेच पाहायला भेटणार आहेत की एक्सप्लोरिंग व्हिडिओ पाहायला भेटणार आहे की अजूनपर्यंत असे अपरिचित ठिकाणे असतील जुन्नर तालुक्यामध्ये, ते मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओ यूट्यूब चॅनलमध्ये पुणेकर सागर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तेव्हा तुम्हाला पुढे येणारे व्हिडिओ पाहायला भेटेल. तर हा जो तुम्हाला हापशी महल कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि यायचं असेल तर नक्की या. खूप मस्त आहे. कंस्ट्रक्शनवरती चालू आहे, पण जो जुन्या काळातले जे वास्तू आहे खाली आहे तर ते खूप मस्त आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या या यूट्यूब चॅनलला. हे जे आहे चिंचेची झाडं आहे पाठीमागं तुम्ही पाहताय, पुढे पण एक आहे. भरपूर अशा चिंचेच्या झाडांमध्ये वेढलेलं हे महल खूप निसर्गमय वातावरणात खूप शोभून दिसते.